चला तर मग सुरुवात करू. लास्ट 3-4 क्लास पासून आपण एकच पॉइंट कव्हर करत आहोत, ज्याचं नाव आहे कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम. ठीक आहे, तर कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम समजण्यासाठी त्याच्या संदर्भात जे काही थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण डिस्कस केलेलाच होता. लास्ट लेक्चर मध्ये आपण इनपुट युनिट म्हणजे काय, त्याचं कार्य काय असतं, त्यानंतर आउटपुट युनिट म्हणजे काय किंवा ते कोणत्या प्रकारचं काम कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये करतात याच्या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपण सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याची मीनिंग आणि याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं हे पाहिलेलं आहे. सीपीयूचे आपण 3 पार्ट केलेले होते. ओके, त्यापैकी पहिला पार्ट होता ALU, दुसरा MU आणि तिसरा CU. अरिथमेटिकल लॉजिकल युनिट बद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली, त्यानंतर कंट्रोल युनिट बद्दलची इन्फॉर्मेशन पाहिली आणि मेमरी युनिट बद्दल आपलं थोडंसं डिस्कशन करणं अजूनही बाकी आहे. या तिन्ही कंटेंटला आपण डिस्कस केल्याच्या नंतर तुम्हाला क्लॅरिफाय झाले की ऍक्च्युअली सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे सीपीयू आहे तरी काय आणि याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं काम केलं जातं याची आयडिया या डायग्राम वरून तुम्हाला येऊ शकते. मी काल एक्झाम्पल देताना तुम्हाला असं म्हटलं की कुठलीही ऍक्टिव्हिटी जर तुम्ही कॉम्प्युटर सिस्टीम वरती करता त्यावेळेस ती ऍक्टिव्हिटी कम्प्लीट स्टार्ट करण्यापासून ते कम्प्लीट होईपर्यंत, म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर सिस्टीम वरती बसलेला आहात आणि 2+2 म्हणजे तुम्हाला हे काम करायचं आहे, 2 अधिक 2 म्हणजे किती हे जर तुम्हाला कॉम्प्युटर सिस्टीम वरती शोधायचं असेल तर तुम्ही काय करता, कीबोर्डवरती 2+2 टाइप करून एंटर प्रेस करता. ठीक आहे, एंटर प्रेस केल्यानंतर ज्याचं उत्तर, ज्याचं आन्सर 4 आहे हे तुम्हाला 4 आन्सर तुमच्या मॉनिटरच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्यावेळेस तुम्ही डेटा इंटर्ड करता म्हणजे 2+2 इंटर्ड करता आणि एंटर प्रेस केल्याच्या नंतर जे 4 आन्सर तुमच्या समोर येतं त्या 2 कंटेंट मध्ये खूप कमी वेळ असतो, खूप एका सेकंद फ्रॅक्शन ऑफ सेकंद पेक्षा कमी कालावधी तो प्रोसेसिंग साठी लागतो. त्या तेवढ्या कमी कालावधीमध्ये सीपीयूच्या आतमध्ये किंवा कॉम्प्युटर सिस्टीमच्या आतमध्ये किती स्टेजेस मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होतात, त्या ऍक्टिव्हिटी जाणण्यासाठी आपल्याला हे कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम जे आहे ती समजून घेतलेली आहे आपण. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्हिटी करता आणि त्याचा रिझल्ट ज्यावेळेस मॉनिटरवरती डिस्प्ले होतो, त्या 2 कार्यामध्ये जेवढा काही वेळ असेल त्या तेवढ्या वेळेमध्ये कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये काय काय ऍक्टिव्हिटी होतात, कॉम्प्युटर सिस्टीम त्याच्या स्वतःच्या आतमध्ये कोणते कोणते कामं करतो, ती कामं आपल्याला या डायग्राम वरून समजण्यास मदत होते. आता परत एकदा आपण थोडीशी ही डायग्राम समजून घेऊया. आता स्वतः तुम्ही व्हिज्युअलाइज करा की तुम्ही एखाद्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये बसलेला आहात आणि कुठलं तरी एखादं काम करत आहात. ठीक आहे, किंवा लॅपटॉप वरती काम करत आहात. तर ज्यावेळेस तुम्ही कीबोर्डच्या साहाय्याने काहीतरी टाईप करता, काहीतरी काम करता कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये, त्यावेळेस कीबोर्ड काय करतो, कीबोर्ड काय झाला, हा इनपुट युनिट झाला. इनपुट युनिट म्हणजे आता कीबोर्ड वरती इंग्लिश कीबोर्ड आहे, तुम्हाला मराठी त्या इंग्लिश कीबोर्डवरून ती मराठी टायपिंग देखील तुम्ही करू शकता. मग तुम्हाला समजणाऱ्या लँग्वेजचा जो कीबोर्ड आहे किंवा अदर कुठलं इनपुट युनिट आहे तर त्याच्या मदतीने तुम्ही काय करता, त्या सीपीयू मध्ये किंवा त्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये स्वतःचा डेटा ऍड करता किंवा इन्सर्ट करता. आता हे इनपुट युनिटच्या माध्यमातून ज्यावेळेस डेटा इन्सर्ट करतात त्यावेळेस काय होतं ऍक्च्युअली पहा की 2+2 जर तेच एक्झाम्पल घेऊया आपण, 2+2 तुम्ही प्रेस केलं तर 2+2 प्रेस केल्यानंतर लगेच तुम्हाला मॉनिटरवरती दिसतं. मग ते दिसण्यामागचं कारण काय की 2+2 इनपुट युनिट काय करतो, तुम्ही युजर काय करतात 2+2 टाईप करतात की इनपुट युनिट काय करतो, त्या 2+2 ला बायनरी कोडेड मध्ये कन्वर्ट करतो आणि तो सीपीयू ला ट्रान्सफर करतो. सीपीयू ला ट्रान्सफर करतो याचा मेन अर्थ काय होतो की सर्वात पहिल्यांदा तो मेमरी युनिटला जो काही डेटा युजरने प्रोव्हाइड केलेला आहे तुमच्या माध्यमातून तो मेमरी युनिटला ट्रान्सफर करतो. मेमरी युनिटला ट्रान्सफर करतो याचा अर्थ समजून घ्या. मेमरी युनिटला ट्रान्सफर करतो याचा अर्थ असा होतो की फक्त प्रायमरी मेमरीला तो
ट्रान्सफर करतो. प्रायमरी मेमरीला ट्रान्सफर करतो. अधिक अजून तुम्हाला जर डीपली सांगायचं झालं तर तो रॅमला ट्रान्सफर करतो. ओके, रॅमला ट्रान्सफर करतो. आपण पाहिले की रॅम मध्ये जो काही डेटा असतो तो जोपर्यंत कॉम्प्युटर ऑन आहे तोपर्यंत तिथे आपल्याला पाहायला मिळतो. पण ज्यावेळेस कॉम्प्युटर ऑफ होतं किंवा तुम्ही तो पर्टिक्युलर प्रोग्राम ऑफ करता त्यावेळेस रॅमवरचा जो डेटा आहे तो मिटला जातो, तो पुसला जातो. ओके, तर ज्यावेळेस तुम्ही कुठला तरी डेटा इन्सर्ट करता त्यावेळेस तो प्रायमरी मेमरीकडे जातो. प्रायमरी मेमरीकडे गेल्यानंतर डेटा प्रायमरी मेमरी काय करतो, तो जो डेटा आहे तुम्ही इन्सर्ट केलेला तो प्रोसेसिंग साठी अरिथमेटिकल लॉजिकल युनिटला म्हणजे ALU ला तो ट्रान्सफर करतो. ALU ला ट्रान्सफर करतो म्हणजे ALU मध्ये ऍक्च्युअल प्रोसेसिंग होते. आपण म्हटलंय की ALU चे दोन पार्ट आहेत, अरिथमेटिकल युनिट आणि लॉजिकल युनिट. अरिथमेटिकल युनिट म्हणजे काय की बेसिकली जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, बेरीज म्हणा, वजाबाकी म्हणा किंवा गुणाकार, भागाकार असे जे काही बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत ते सर्व अरिथमेटिकल युनिट मध्ये कव्हर केले जातात किंवा कॅल्क्युलेट केले जातात किंवा त्यांची ते ऑपरेट केले जातात. ठीक आहे, त्याच पद्धतीने ALU पण एक युनिट आहे ज्याच्यामध्ये लॉजिकल ऑपरेशन्स केले जातात, जसे की ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, इफ, सम इफ वगैरे. आता तुम्हाला एक्सेल मध्ये फॉर्म्युला दिसतील त्याच्या बेसवर तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे, तर या ALU मध्ये ऍक्च्युअल प्रोसेसिंग कम्प्लीट होत असते. ऍक्च्युअल प्रोसेसिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर 2+2 हे याचं उत्तर ज्यावेळेस ALU 4 असं देतं त्यावेळेस ते काय करतं, ते परत जे रिझल्ट जो आहे तो परत प्रायमरी मेमरीला सेंड करतो, स्पेशली रॅमला तो सेंड करतो. रॅमला सेंड केल्याच्या नंतर ते जे रिझल्ट आहे 4 हे जे रिझल्ट आहे, आन्सर जे आहे ते परत मेमरी युनिट काय करतं, ते परत ALU मधून मेमरी युनिट कडे आल्यानंतर मेमरी युनिट परत तो आउटपुट डिव्हाइसेस कडे ट्रान्सफर करतो. ओके, आता आउटपुट डिव्हाइसेस कडे ट्रान्सफर करतो याचा अर्थ हे करण्यासाठी मेमरी युनिट जो रिझल्ट आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी आउटपुट डिव्हाइसला तो रिझल्ट ट्रान्सफर करण्यासाठी फक्त मेमरी युनिट मध्येच नाही करत, त्यावेळेस हे कंट्रोल युनिट जे आहे ते कंट्रोल युनिट ऍक्च्युअल जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आउटपुट युनिट कडे डिस्प्ले करण्यासाठी मदत करतो. त्याच्यामुळे हे जे कंट्रोल युनिट आहे, कंट्रोल युनिट या इनपुट डिव्हाइसेस वरती पण कंट्रोल ठेवतो. हा कंट्रोल युनिट ALU म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेसिंग जिथे आहे तिथे पण कंट्रोलिंग करण्याचं काम करतो आणि हे जे कंट्रोल युनिट आहे तो प्रायमरी मेमरीला पण कंट्रोल करतो आणि त्याच्यासोबत सेकंडरी मेमरीला पण कंट्रोल करतो. आणि फायनली जो कंट्रोल युनिट असतो तो जो रिझल्ट डिस्प्ले ज्या डिव्हाइसेस वरती करायचा आहे किंवा केला जातो त्या डिव्हाइसेसला किंवा आउटपुट डिव्हाइसेसला किंवा युनिटला कंट्रोलिंग करण्याचं काम देखील या कंट्रोल युनिट द्वारा केलं जातं. तर एकंदरीत इथे सिस्टीम जर तुम्हाला नंबरिंग जर द्यायची असेल तर तुम्ही इथे मी तुम्हाला एक इमेज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करेल, तिथे मी नंबरिंग देईल. ती नंबरिंग असेल ऍक्टिव्हिटी बेस्ड, म्हणजे जर तिथे मी नंबर दिला तर पहिल्या नंबर मध्ये काय ऍक्टिव्हिटी होतं, कुठली ऍक्टिव्हिटी होती, 2 नंबरला असेल तर या ब्लॉक डायग्राम नुसार 2 नंबरची ऍक्टिव्हिटी काय होती, 3 नंबर असेल तर या ब्लॉक डायग्राम मध्ये 3 नंबरची ऍक्टिव्हिटी काय होती. तर तुम्हाला नंबरिंग इथे मी आता इथे एडिट करू शकत नाही, एडिट करता येईल पण थोडासा वेळ जाईल, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला त्या संदर्भात एक इमेज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करेल. तर एकंदरीत ज्यावेळेस तुम्हाला ब्लॉक डायग्रामचा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीची एक ब्लॉक डायग्राम त्या आन्सर शीट वरती ड्रॉ करायचे आहे जेणेकरून तुमचं आन्सर जे आहे ते इफेक्टिव्ह होईल. ओके, पुढे जाऊया आपण. आपण पाहिलं की सीपीयू ला कव्हर करण्याच्या पूर्वी मी एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की सीपीयू ची जी स्पीड आहे ती स्पीड कशामध्ये काउंट केली जाते, त्याचं युनिट किंवा मेजरमेंट काय आहे याचं उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये तुमच्याकडून पाहिजे. तर सीपीयूचं जे युनिट आहे स्पीडचं, ते युनिट काय आहे ते सांगा. काय युनिट आहे, सीपीयू ची स्पीड जी आहे ती कशामध्ये काउंट केली जाते. साक्षी करेक्ट आहे, मेगा हर्ट्स मध्ये ते काउंट केलं जातं. मेगा हर्ट्स बरोबर आहे, कारण सीपीयू ची स्पीड जी आहे ती मेगा हर्ट्स मध्ये काउंट केली जाते. धनश्री करेक्ट आहे, मेगा हर्ट्स मध्ये आन्सर दिलेलं जे तुम्ही आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे, जाऊया आपण. इथे पहा की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट बद्दल आपण एवढा पॅराग्राफ कव्हर केला होता ज्याच्यामध्ये
सीपीयू हे काय असतं, टोटल कॉम्प्युटर सिस्टीमचा ऍज अ ब्रेन म्हणून त्याला म्हटलं जातं. आणि सीपीयूची जी स्पीड आहे, स्पीड काउंट करण्याचं जे युनिट आहे त्याला मेगा हर्ट्स असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण ऍक्च्युअल सीपीयूची जी चिप आहे ती इथे डिस्प्ले केली होती. त्यानंतर आपण कंट्रोल युनिटमध्ये काय, कंट्रोल युनिट ऍज अ सेंट्रल नर्वस सिस्टीम जशी ह्युमन बॉडीमध्ये असते, सेंट्रल नर्वस सिस्टीम जसं पूर्ण ह्युमन बॉडीला कंट्रोलिंग करण्याचं काम करतो, त्याच पद्धतीने कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये ऍज अ सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणून कंट्रोल युनिट काम करतं. हे कंट्रोल युनिट मध्ये सर्व फ्लो जे ऑपरेशन्स आहेत, कुठली ऍक्टिव्हिटी सर्वात पहिल्यांदा करायची, कुठली ऍक्टिव्हिटी नंतर करायची, सॉफ्टवेअर मध्ये इन्स्ट्रक्शन ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने पूर्ण जे डिव्हाइसेस आहेत, पूर्ण कॉम्प्युटर सिस्टीम जे आहे त्या पूर्ण कॉम्प्युटर सिस्टीमला कंट्रोलिंग करण्याचं काम या कंट्रोल युनिट द्वारा केलं जातं. ठीक आहे. तर या पद्धतीचा आपण कंट्रोल युनिटवरती फोकस केल्याच्या नंतर आपण काय केलं होतं, अर्थमॅटिकल अँड लॉजिकल युनिट मध्ये इंटर्ट केलं होतं. अर्थमॅटिकल अँड लॉजिकल युनिट मध्ये ऍक्च्युअल प्रोसेसिंग ही हा शब्द मात्र लक्षात ठेवा, कारण बाकी कुठेच प्रोसेसिंग होत नाही. प्रोसेसिंग होण्याचं एक्झॅक्ट प्लेस जे आहे ते आहे ALU. या ALU मध्येच कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये जी कोणती प्रोसेसिंग करण्याचं काम केलं जातं हे सर्व कामं या ALU या ठिकाणीच करण्यात येतात. इव्हन जर तुम्ही पाहिलं तर मेमरी मध्ये पण ऍक्च्युअल प्रोसेसिंग कुठली केली जात नाही. मेमरी मध्ये पण ऍज अ एक डेटा स्टोरेजची ऍक्टिव्हिटी केली जाते, पण कुठली प्रोसेसिंग होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ऍक्च्युली कंट्रोल युनिट मध्ये पण कुठलीच प्रोसेसिंग होत नाही. प्रोसेसिंग फक्त होते ती ALU या युनिट मध्येच. तर आपण ALU एक्झॅक्ट ह्या दोन कॉम्बिनेशन्स आहेत, अर्थमॅटिकल युनिट आणि लॉजिकल युनिट. सीपीयूचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या दोन्ही कंटेंटला एकत्र आहेत असं गृहीत धरतो. ओके. आफ्टर प्रोसेसिंग द डेटा, the ALU temporarily transfers the intermediate results generated back to primary memory unit, especially RAM. आताच मी म्हटलं आहे की ज्यावेळेस ALU स्वतःची प्रोसेसिंग कंप्लीट करतं, 2 + 2 = 4 हे कॅल्क्युलेट केल्यानंतर जो पहिला रिझल्ट जो आहे 4 हा जो रिझल्ट आहे तो परत काय करतो, रॅमला ट्रान्सफर करतो. आणि रॅमच्या माध्यमातून सीपीयू काय करतो, मीन्स कंट्रोल युनिट काय करतो, आउटपुट युनिटला म्हणजेच मॉनिटरला तो रिझल्ट ट्रान्सफर करण्याचे काम करत असतो. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ALU ला देखील कव्हर केलं. आता पाहूया मेमरी युनिट बद्दल. ओके. मेमरी युनिट एक्झॅक्ट काय आहे, याचं ऍक्टिव्हिटी काय आहे ते पाहून घेऊया. मी सेंटेन्स रीड करतो, तुम्ही सर्वजण स्वतःच्या स्क्रीनवरती फोकस करा. सेंटेन्स बाय सेंटेन्स आपण याचं डिस्कशन करूया इथे. द मेमरी किंवा याला आपण स्टोरेज देखील म्हणू शकतो. ओके. द मेमरी युनिट ऑर स्टोरेज युनिट ऑफ अ कॉम्प्युटर सिस्टीम performs by primary and secondary memory, but concerning the CPU or CPD, the secondary memory is not a part of CPU. The CPU consists only primary memory. आता हा पॅराग्राफ समजून घेऊया. सर्वात पहिल्यांदा मेमरी युनिटला तुम्ही स्टोरेज युनिट असं देखील म्हणू शकता. ओके. आता हा जो मेमरी युनिट किंवा स्टोरेज युनिट हा कॉम्प्युटर सिस्टमचा जो पार्ट आहे हा काम करतो दोन प्रकार किंवा दोन माध्यमातून हा काम करतो. एक तर प्रायमरी मेमरीच्या माध्यमातून काम करतो आणि सेकंडरी मेमरीच्या माध्यमातून काम करतो. पण ज्यावेळेस तुम्ही कन्सर्निंग ओनली द सीपीयू और सीपीडी, पण ज्यावेळेस तुम्ही सीपीयूचा मीन्स किंवा सीपीडी कॉम्प्युटर ब्लॉक डायग्रामचा किंवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस द सेकंडरी मेमरी इज नॉट अ पार्ट ऑफ सीपीयू. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण ओव्हरऑल कॉम्प्युटर सिस्टमचा ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस मेमरी युनिट म्हटल्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी दोघांचा तुम्ही विचार करा. पण ज्यावेळेस फक्त सीपीयू रिलेटेड मेमरीचा विचार केला जातो किंवा कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम रिलेटेड मेमरी युनिटचा विचार केला जातो त्यावेळेस असं म्हटलं जातं की द सेकंडरी मेमरी इज नॉट अ पार्ट ऑफ द सीपीयू किंवा सेकंडरी युनिट जे आहे प्रायमरी युनिट सेकंडरी मेमरी आणि प्रायमरी मेमरी जे आपण मेमरीचे पार्ट पाहिले आहेत त्यातला सेकंडरी मेमरी युनिट जो आहे तो सीपीयूचा पार्ट नाही. ओके. कारण ऍक्च्युअल सीपीयूची जी काही फंक्शनिंग आहे त्या फंक्शनिंग मध्ये या सेकंडरी मेमरीचा काही रोल नाहीये, त्याच्यानंतर रोल आहे. पण ऍक्च्युअल प्रोसेसिंग करण्यासाठी सीपीयू मध्ये या सेकंडरी मेमरीचा कुठलाच रोल नसतो. म्हणून
याला सीपीयूचा हे पार्ट नाही असं म्हटलं जातं, पण ओव्हरऑल कॉम्प्युटर सिस्टमचा तो पार्ट आहे जो अत्यंत महत्त्वपूर्ण पार्ट आहे. द सीपीयू कन्सिस्ट ओनली प्रायमरी. ज्यावेळेस सीपीयू किंवा कॉम्प्युटर ब्लॉक डायग्रामचा विचार करा त्यावेळेस फक्त आणि फक्त प्रायमरी मेमरीचाच विचार केला जातो आणि प्रायमरी मेमरीच याच्यामध्ये समाविष्ट होत असते. ठीक आहे. नेक्स्ट पॅराग्राफ पाहूया. The data and instruction which are entered into the computer system through input units have to be stored in main memory, that is RAM. Okay, ज्यावेळेस डेटा किंवा इन्स्ट्रक्शन आपण कॉम्प्युटर सिस्टम मध्ये इंटर्ड करतो त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा तो डेटा जो आहे तो स्टोअर केला जातो रॅम द्वारा. मीन्स 2+2 ज्यावेळेस तुम्ही टाईप करता ते 2+2 ज्यावेळेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं तो स्क्रीनवरती दिसणारा जो पार्ट आहे किंवा जो डेटा आहे तो होल्ड करून ठेवण्याचा किंवा स्टोअर करून ठेवण्याचा जे काम आहे ते रॅम द्वारे केलं जातं. ओके. बिफोर द ऍक्च्युअल प्रोसेसिंग स्टार्ट मीन्स ऍक्च्युअल प्रोसेसिंग स्टार्ट होईपर्यंत जो काही डेटा आहे तो डेटा स्क्रीनवरती म्हणा किंवा त्या सीपीयू मध्ये स्टोअर करून ठेवण्याचं जे काम आहे तो मेन मेमरी द्वारा केलं जातं, स्पेशली रॅम द्वारा केलं जातं. ओके. बिफोर ऍक्च्युअल प्रोसेसिंग स्टार्ट्स. After that, the data and instructions are transferred as and when needed to ALU. ज्या वेळेस ऍक्च्युअल प्रोसेसिंगची आवश्यकता असते त्यावेळेला तो मेमरी युनिट मध्ये मीन्स रॅमने जो काही डेटा होल्ड करून ठेवलेला आहे आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल प्रोसेसिंग स्टार्ट होते त्यावेळेस रॅम काय करतो तो डेटा ALU कडे ट्रान्सफर करतो ऍक्च्युअल प्रोसेसिंग साठी. ठीक आहे. After that, the data and instructions are transferred as and when needed to ALU for actual processing. बरोबर. Next, पुन्हा पाहूया. Once the processing is completed, the final results are again stored in the primary memory till they are released to output devices. आता पहा, रॅमने जो काही डेटा होल्ड करून ठेवलेला आहे कोणत्या वेळेपर्यंत होल्ड करून ठेवतो जोपर्यंत ALU स्वतःची प्रोसेसिंग स्टार्ट करत नाही तोपर्यंत रॅम तो जो काही युजरने एंटर केलेला डेटा आहे तो स्टोअर करून ठेवतो, तो होल्ड करून ठेवतो. एकदा का प्रोसेसिंग स्टार्ट झाली किंवा प्रोसेसिंग स्टार्ट करण्यासाठी रॅम काय करतो तो डेटा ALU ला ट्रान्सफर करतो. ALU ही प्रोसेस कंप्लीट करून परत जो काही रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट परत ALU काय करतो परत रॅम कडेच तो सेंड करतो आणि त्याला म्हणतो तू होल्ड करून ठेव कुठपर्यंत जोपर्यंत तुला पुढची कमांड येत नाही तोपर्यंत ALU कोणाला म्हणतो मेन मेमरीला म्हणतो, स्पेशली रॅमला म्हणतो आता मी तुला प्रोसेसिंग करून दिलेला आहे हा जो रिझल्ट आहे तो होल्ड करून ठेव. मीन्स ALU परत तो रिझल्ट जो आहे तो मेमरी युनिटला मीन्स रॅमला सेंड करतो आणि त्याच्यानंतर काय होतं कुठपर्यंत तो रिझल्ट जो आहे तो रॅम होल्ड करून ठेवतो जोपर्यंत आउटपुट डिव्हाइसेसला ती कमांड जात नाही. आउटपुट डिव्हाइसेसला मीन्स कंट्रोल युनिटच्या माध्यमातून तो रिझल्ट जो आहे तो काय केला जातो कंट्रोल युनिटच्या माध्यमातून रॅम मधून तो रिझल्ट आउटपुट डिव्हाइसेस कडे सेंड केला जातो. The data and instruction may move many times back and forth between the primary memory and ALU before the processing is completed. आता जोपर्यंत ऍक्च्युअल प्रोसेसिंग मीन्स ALU मध्ये जी काही प्रोसेसिंग चालते ती प्रोसेसिंग ऍक्च्युअल कंप्लीट होईपर्यंत जितक्या वेळा डेटा ची आवश्यकता असते ALU ला त्यावेळेस काय केलं जातं रॅम आणि ALU मध्ये डेटाचं जे एकच डेटा काही वेळेला रॅम कडे असतो तर तो डेटा परत ALU ला ट्रान्सफर केला जातो. ALU टू रॅम, रॅम टू ALU टू रॅम, रॅम टू ALU अशा पद्धतीने तो डेटा जो आहे तो मागे पुढे गेला जातो. बॅक अँड फोर्थ मीन्स मागे पुढे करणे. तर ज्या वेळेस ऍक्च्युअल प्रोसेसिंग करण्यासाठी ALU ला जो डेटा आहे तो डेटा घेतो आणि अनावश्यक किंवा जो नंतरच्या प्रोसेसिंगला जो आवश्यक डेटा आहे तो डेटा तोपर्यंत तो रॅम कडेच ठेवतो. रॅम काय करतो ज्या वेळेस ALU ला गरज असेल त्याच वेळेस तो डेटा ट्रान्सफर करतो आणि ट्रान्सफर करताना ऍक्च्युअली ही जी प्रोसेसिंग आहे ही कंप्लीट होण्यापर्यंत रॅम आणि ALU दोघांमध्ये डेटाचं देवाणघेवाण होत असते. ही खूप बारीक गोष्ट आहे इथे समजण्यास. आता या गोष्टी आपल्याला पाहता येत नाही पण या ऍक्च्युअल ज्या
ऍक्टिव्हिटीज आहे या या कंट्रोल प्रोसेसिंग युनिट मध्ये किंवा कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम मध्ये होत असतात, ज्या आपल्याला आपण पाहू शकत नाहीत पण याला समजून घेऊ शकतो की कशा पद्धतीने याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी होत असते. तर इथे काय लक्षात आलं, एएलयू आणि मेमरी युनिटचा जो रिलेशन आहे तो कसा आहे, जो डेटा एएलयू ला आवश्यक आहे तो डेटा एएलयू रॅम कडून घेतो, आवश्यक असलेला डेटा रॅम कडून घेतो, अनावश्यक असलेला मीन्स काही वेळानंतर आवश्यक असलेला डेटा तो रॅम कडे ठेवतो आणि ज्यावेळेस त्याला गरज असेल त्यावेळेस तो रॅम कडून उचलतो. मग डेटाचं आणि इन्स्ट्रक्शन किंवा डेटा या काय केलं जातात, रॅम आणि एएलयू मध्ये यांची देवाणघेवाण होत असते आणि फायनली ज्यावेळेस पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते आफ्टर दॅट, ओके आता हा पॅराग्राफ पाहूया. ओके, and the ALU before the processing is completed. Next, it is noted that the no actual data processing is done in the primary storage unit. आता इथे पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की जसं ज्या पद्धतीने कंट्रोल युनिट मध्ये ऍक्च्युअल प्रोसेसिंग कुठलीच होत नाही, त्याच पद्धतीने रॅम मध्ये किंवा प्रायमरी मेमरी युनिट मध्ये ऍक्च्युअल प्रोसेसिंग कुठली होत नाही. रॅम ला कंट्रोलिंग करण्याचं काम सीयूचं असतं, ओके, किंवा इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेसला कंट्रोलिंग करण्याचं काम सीयूचं असतं. आणि त्याचबरोबर एएलयू टू रॅम, एएलयू टू सॉरी रॅम टू इनपुट युनिट, अदरवाइज रॅम टू आउटपुट युनिट, या 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 कंटेंटचं जे रिलेशन आहे, या कंटेंटचं जे कोऑर्डिनेशन आहे, हे कोऑर्डिनेशन व्यवस्थित होण्यासाठी कंट्रोल युनिट सर्वात महत्वाचा रोल प्ले करतो. इथे मिसमॅच करत नाही. कंट्रोल युनिट एक्झॅक्ट एक प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर कोणती प्रोसेसची आवश्यकता आहे याचं सिक्वेन्सिंग, याचा फ्लोईंग ते लावत जातं आणि त्याला त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी काम करत असतं. त्याच्यामुळे सर्व डेटा प्रोसेसिंग जी एएलयू मध्ये होत असते ती एएलयू आणि रॅम या दोघांमध्ये अधिक होत असते, पण या दोघांवरती कंट्रोल ठेवण्याचं काम कंट्रोल युनिट द्वारा करण्यात येत असतं. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला मेमरी युनिट बद्दल लक्षात आलं असेल. तर इथे मेमरी युनिट बद्दल सर्वात महत्वाचा पॉईंट काय आहे, कोणती मेमरी या सीपीयू मध्ये इन्क्लूड होत नाही. याचा आन्सर काय, सेकंडरी मेमरी यूज होत नाही. कशाच्या संदर्भात, कशाच्या संदर्भात, फक्त सीपीयू किंवा सीबीडी या दोन कंटेंटच्या संदर्भात. पण ज्यावेळेस तुम्ही ओव्हरऑल कॉम्प्युटर सिस्टमचा विचार करता त्यावेळेस मात्र मेमरी युनिट म्हटल्यानंतर प्रायमरी मेमरी पण इन्क्लूड होते आणि त्याचबरोबर सेकंडरी मेमरी पण इन्क्लूड होते. ठीक आहे, तर इथपर्यंत हा मेमरी युनिट वाला पार्ट तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण पुढे जाऊया. पुढे आता एक्झॅक्ट आता तुम्हाला ऑपरेशन्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टम, ऑपरेशन्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टम, आता या कंटेंट वरून तुम्हाला लक्षात आलं असेल, आता जे काही 2 दिवसापासून आपण डिस्कशन करत आहोत या सर्व डिस्कशन मधून तुम्हाला एक गोष्ट मात्र लक्षात आली असेल की या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये किंवा कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम मध्ये कोणत्या स्टेजेसच्या ऍक्टिव्हिटी होत असतात. आता असा जर तुम्हाला प्रश्न आला की ऑपरेशन्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम किंवा ऑपरेशन्स ऑफ कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम, तर अशा प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये किंवा कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम मध्ये जे ऍक्टिव्हिटी होतात त्या ऍक्टिव्हिटीजचा लेवल कसा असतो किंवा स्टेजेस कशा असतात. सर्वात पहिल्यांदा आपण पाहिलं इनपुटिंग ऑपरेशन. आता इनपुटिंग ऑपरेशन म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता याच्यावर तुम्ही तुमच्यापैकी कोणी मला उत्तर देईल का, इनपुटिंग ऑपरेशन काय म्हणजे काय सांगता येईल, देऊ शकेल का उत्तर? इनपुटिंग ऍक्टिव्हिटीज किंवा इनपुटिंग ऑपरेशन म्हणजे किंवा स्टोरिंग ऍक्टिव्हिटी. इनपुटिंग ऑपरेशन कोणतं डिव्हाइस करतं हे तरी उत्तर द्या, किंवा ऍक्च्युअल इनपुटिंग ऑपरेशन म्हणजे काय हे तरी सांगा. जर तुम्हाला पैकी कोणी बोलणार असेल तर स्वतःचा साऊंड अनम्यूट करा आणि बोला. याचा आन्सर देऊ शकता तुम्ही, किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही माझा जो दुसरा प्रश्न आहे, इनपुटिंग ऍक्टिव्हिटी कोण कंप्लीट करतं याचं उत्तर द्या. इनपुटिंग ऍक्टिव्हिटी किंवा इनपुटिंग ऑपरेशन्स जे होतात कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये ते कशाच्या माध्यमातून कंप्लीट केले जातात किंवा कोणता
कंटेंट आहे, जो इनपुटिंग लेवलवरती ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात कॉम्प्युटर सिस्टम मध्ये त्याला कम्प्लीट करण्याचं काम केलं जातं. हे पहा, इनपुटिंग ऍक्टिव्हिटी इथे वेगळा शब्द आला म्हणजे इथे कन्फ्युज होण्याचं काही कारण नाही. इनपुटिंग ही एक स्टेज आहे. या इनपुटिंग स्टेज मध्ये इनपुट युनिट जे काही काम करतात त्या सर्व ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आता स्टोरिंग ऑपरेशन मध्ये किंवा स्टोरिंग स्टेज मध्ये जे सीपीयूच्या संदर्भात असेल किंवा सीबीडीच्या संदर्भात असेल तर मेन मेमरी जे काही काम करतो स्पेशली रॅम आणि रोम त्या दोघांची ऍक्टिव्हिटी इथे येईल. प्रोसेसिंग मध्ये ऍक्च्युअल प्रोसेसिंग जी एएलयू मध्ये चालते, प्रोसेसिंग कोण करतं तर एएलयू करतं, अर्थमॅटिक लॉजिक युनिट. अर्थमॅटिक लॉजिक युनिट मध्ये जे काही ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी चालते त्या ऍक्टिव्हिटी किंवा ते ऑपरेशन सर्व या 3 नंबरच्या स्टेज मध्ये येईल. त्यानंतर कंट्रोलिंग मध्ये जे कंट्रोल करायचं काम ज्या डिव्हाइस द्वारे केलं जातं किंवा ज्या युनिट द्वारे केलं जातं ते आहे कंट्रोलिंग युनिट. कंट्रोलिंग युनिट द्वारे काय काय केलं जातं जे आपण डिस्कस करत आहोत 2-3 दिवसापासून, ते सर्व कंटेंट्स तुम्ही या 4 नंबरच्या पॉइंट मध्ये किंवा लेवल मध्ये लिहू शकता. लास्ट जे आहे आउटपुटिंग ऑपरेशन किंवा आउटपुटिंग लेवल किंवा आउटपुटिंग स्टेज जे आहे याच्यामध्ये आउटपुट डिव्हाइसेस जे आहे त्या आउटपुट डिव्हाइसेस द्वारा जे काही काम केलं जातं त्या सर्वांचं इन्फॉर्मेशन तुम्ही या 5 या पॉइंट मध्ये कव्हर करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला ऑपरेशन ऑफ कॉम्प्युटर सिस्टम असा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्ही हे 5 ऑपरेशन ते मेन्शन करा. फंक्शन पण म्हणू शकता याला, फंक्शन्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टम किंवा फंक्शन्स ऑफ कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम, इथे टायटल वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे, तर असा जर प्रश्न आला तर तुम्ही या पद्धतीने त्याला सोडवू शकता. नेक्स्ट जाऊया. आता जर याच जो काही आपण पाहिलेला आहे डिस्कशन केलेला आहे याच्यावरती असा एक वेगळा आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो कसा विचारला जाऊ शकतो पहा. जर तुम्हाला प्रश्न आला, काय प्रश्न आला, राईट द एलिमेंट्स और कंपोनेंट्स और पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टम और सीबीडी और बेसिक ऑर्गनायझेशन ऑफ कॉम्प्युटर सिस्टम. आता या टायटल नुसार मी पहा की इथे 5 ते 6 वेगवेगळे प्रश्न मी तयार करू शकतो आणि त्या सर्व प्रश्नांचं उत्तर मात्र एकच आहे. फक्त प्रश्न विचारण्याची कला जी आहे, प्रश्न विचारण्याची स्टाईल जी आहे ती वेगवेगळी कशी असू शकते याचा अंदाज तुम्हाला या हेडिंग वरून येऊ शकतो. या हेडिंग मध्ये वेगवेगळे 5 ते 6 प्रश्न विचारले जाऊ शकतात ज्याचं उत्तर मात्र एकच आहे. तो प्रश्न कसा पहा. जर तुम्हाला प्रश्न आला राईट द एलिमेंट्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टम किंवा राईट द एलिमेंट्स ऑफ कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम किंवा राईट द कॉम्पोनंट्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टम और कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम किंवा तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो राईट द पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो की राईट द बेसिक ऑर्गनायझेशन ऑफ कॉम्प्युटर सिस्टम. राईट द बेसिक ऑर्गनायझेशन ऑफ कॉम्प्युटर सिस्टम. मीन्स कोणत्याही जर अँगलने जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर मात्र एवढंच आहे. आता हे जे आपण डिस्कशन केलेलं आहे याच्यावरून तुम्हाला याचं उत्तर लिहिता येऊ शकतं. याच्यापैकी कुठला जरी प्रश्न आला तर तुम्हाला इनपुट युनिट, सगळ्यात पहिल्यांदा इनपुट युनिट काय आहे, इनपुट युनिट म्हणजे काय, त्याचं फंक्शन्स काय आहेत हे या पॉइंट मध्ये इनपुट करायचे आहे, जे आपण डिस्कस केलेलं आहे. जे तुम्हाला मी स्लाइड वरती जे दाखवलेलं आहे ते पॅराग्राफ तुम्ही इथे इनपुट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मेमरी युनिट, दुसरं जो एलिमेंट आहे, पार्ट आहे किंवा कंपोनंट आहे किंवा बेसिक ऑर्गनायझेशनची जी दुसरी लेवल जी आहे ती आहे मेमरी युनिट. इथे तुम्ही काय करू शकता, आता जो आपण मेमरी युनिट वाला पार्ट पाहिला तो पॅराग्राफ तुम्ही या पॉइंटच्या अंतर्गत इथे लिहू शकता. नेक्स्ट आहे ALU, ओके, अर्थमॅटिकल लॉजिकल युनिट. आता या ALU मध्ये तुम्ही आपण जर स्लाइड पाहिलेला आहे ALU ची, ते सर्व कंटेंट्स या पॉइंटच्या अंतर्गत तुम्ही लिहू शकता. कंट्रोल युनिटचे पण पॉइंट्स ज्या स्लाइड वरती आपण पाहिले आहेत ते सर्व पॉइंट्स इथे तुम्ही कव्हर करू शकता. आणि फायनली जे आउटपुट युनिट, जसं आपण इनपुट युनिट पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने इथे आउटपुट युनिट बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या स्लाइड मध्ये जी आहे ती इथे मेन्शन करता येईल. मीन्स आता हे 3 जे कंटेंट जर तुम्हाला इन्क्लूड करायचे असतील, कोणते 3 कंटेंट, मेमरी युनिट, अर्थमॅटिक लॉजिकल युनिट किंवा कंट्रोल युनिट, हे जे इथे 3 मेन पार्ट 3 इथे सिरीज दिलेले आहे
याच्याऐवजी तुम्ही फक्त इथे सीपीयू पण लिहू शकता, सीपीयू. ओके, इनपुट युनिट, सीपीयू अँड आउटपुट युनिट. मग सीपीयू जर इथे तुम्ही लिहिला तर सीपीयू चे सब पार्ट्स तुम्हाला हे मेन्शन करावं लागतं त्याच्या सब हेडिंग खाली. त्या हेडिंग खाली सीपीयू या हेडिंग खाली सब हेडिंग काय येईल मग मेमरी युनिट येईल, अर्थमॅटिकल लॉजिकल युनिट येईल आणि कंट्रोल युनिट. पण असं लिहिलं तरी बेटर आहे, किंवा त्या पद्धतीने जर सीपीयू मेन हेडिंग केलं आणि हे 3 कंटेंटचं सब हेडिंग दिले तुम्ही तरी देखील चालतं, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने जर प्रश्न आला तर तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. ओके, आता हे तर झालं आपण या कॉम्प्युटर ब्लॉक डायग्रामच्या रिलेटेड. आता आपण नवा कंटेंट किंवा दुसऱ्या कंटेंट कडे जाऊया. पण जाण्याच्या पूर्वी परत एकदा तुम्हाला इथे काही विचारू इच्छितो की जर तुम्हाला या कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम बद्दल काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही आत्ता विचारू शकता, मेसेज टाईप करू शकता, किंवा तुमच्या साईडचा जो माईक आहे त्याला ऑन करून तुम्ही ऑन द स्पॉट इथे तुम्ही विचारू शकता. काही जर कुठलं कन्फ्युजन असेल, कुठल्या कंटेंट बद्दल कन्फ्युजन असेल तर तुम्ही विचारा. आता याच्यानंतर आपण ज्यावेळेस नवीन कंटेंट कडे जाऊ त्यावेळेस मात्र आपण सीबीडी बद्दलचा विचार करणं बंद करू आणि पुढच्या नवीन कंटेंटचा विचार करणं आपला चालू होतो. पण तो नवीन कंटेंट चालू करण्याच्या पूर्वी पण याच कंटेंट जो प्रेझेंट कंटेंट आहे सीबीडी किंवा कॉम्प्युटर सिस्टीमचे जे एलिमेंट्स आहेत याच्या संदर्भात जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही विचारू शकता. तुमच्या साईडचा तुम्ही माईक ऑन करू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाइप. हॅलो सर. हा बोला सर. उत्पन्न दाखला सर माझा निघायचा आहे, सर तारीख वाढेल का स्कॉलरशिपच्या फॉर्मची? आता इथं उत्पन्नाचा दाखलाच्या संदर्भात काहीच दिलेलं नाही की बेटा, मी इथे स्लाइड वरती दिलेले आहे का? नाही सर, ते बरोबर पण नाही, ते बरोबर आहे. मी तुला काय म्हटलं, प्रश्न कुठला आहे, कंटेंट काय चालू आहे आणि प्रश्न काय, त्याच्यासाठी बसलोय का मी तुझा उत्पन्नाचा दाखला काढून देण्यासाठी? प्रश्न व्यवस्थित कळाला का माझा? याचं तर नॉलेज नाही ना तुम्हाला. एक्झॅक्ट आपलं काय चालू असतं आणि आपण काय विचारतो, डोक्यात समोर काय चालू आहे आणि डोक्यात काय चालू आहे. मी प्रश्न विचारा म्हटलं तुम्हाला याच्या संदर्भात आणि तुम्ही विचारता मला उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भात. इथे कॉलेजला मला येऊन इथे चेक करा काय आहे ते उत्पन्न दाखला. कुठे काय वागायचं याच आधी हे पाहिजे. इथे तर आपल्या चुका होतात. जे प्रेझेंटली चालू आहे त्याच्याकडे फोकस न देता बाकीची जी आपली सर्कल असतं त्या सर्कल मध्येच आपलं डोकं जास्त चालतं. आहे कोणाला प्रश्न याच्याबद्दल? कारण एकदा का हा कंटेंट जर संपला तर याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न जर असेल तर तो प्रश्न तुमच्या मनामध्येच राहणार आहे. कारण आपण लगेच दुसरा कंटेंट स्टार्ट करणार. मग एकदा का दुसरा कंटेंट स्टार्ट झाला तर प्रिव्हियस कंटेंट जो कोणता असेल तर त्याच्या संदर्भात प्रश्न जो आहे तो तुमच्या तसंच मनात राहतो. ठीक आहे, आशा करतो मी तुम्हाला सर्वांनाच हे कंटेंट जे आपण डिस्कस केलेलं आहे, इनपुट युनिट, मेमरी युनिट, सीपीयू, सीयू, एएलयू, हे सर्व कंटेंट तुमच्या लक्षात आले असेल. याच्या संदर्भात कुठलाही जर प्रश्न आला, थेरॉटिकली आला किंवा एमसीक्यू रिलेटेड जरी आला तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. 1 मिनिटपेक्षा कमी वेळ असल्यामुळे आपण जो आपला पुढचा कंटेंट जो आहे तो आपण उद्या स्टार्ट करूया. उद्या ऑन टाइम 12:25 ला परत भेटूया. आजच्यासाठी आपण आमचा क्लास इथे स्टॉप करूया. पण त्यापूर्वी मी तुमची अटेंडन्स जी आहे ती अटेंडन्स इथे हे करूया. आज 23 पार्टिसिपेंट्स एंड आहे. ठीक आहे, उद्या परत आपण ऑन टाइम 12:25 ला शार्प जॉईन होऊ आणि जो नवीन कंटेंट आहे त्या नवीन कंटेंटला सुरुवात करू. या कॉम्प्युटर ब्लॉक डायग्रामची मी तुम्हाला जी पीडीएफ फाईल जी आहे ती ग्रुपवरती सेंड करेल.
ती तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यावं आणि सर्व जे तुम्हाला नोट्स सेंड केलेले आहेत